आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे आपले डोंबिवली फाउंडेशनचे कर्मचारी आणि किंग ग्रुपचे कर्मचारी सर्व आले, सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर बघा, आज त्यांनी आपली पूर्ण परिस्थिती सांगितली, ते कुठून आलेत, काय करतायत, आपल्यासाठी काय मेहनत घेत आहेत. तर आपलं योगदान एवढंच असेल की त्यांना आपण सहकार्य करून जे आपलं जबाबदारी दिली ते काम पूर्णपणे करायचंय. आणि आज खरंच वेळ कोणालाही नाही. आज तुम्ही पण शेतात गुंतलेत, एवढे सगळे मोठे लोक ते कुठे कामात असतील, पण ते आपल्यासाठीच आलेत. तर आपण सर्वांनी मनावर घ्यायचंय आणि ते कोर्स त्यांनी ठरवलं पण पूर्ण करायचंय. तर त्याच्यामध्ये शिलाई मशीन आहे, ते आरी वर्क आहे, मेहंदी आहे, तर अनेक वेगवेगळे खूप आपल्याकडे कोर्स आहेत. तर मला पण वाटतंय की आपण सर्वांनी शिलाई मशीन न करता आपण ग्रुपवारी जो कोर्स दिला आपण करू, कारण की सगळं शिलाई मशीन केलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि आपल्याकडे लग्न सराई खूप असेल, ते आपलं खरंच लोक खोडाळ जातात, कसा. तर चांगल्या क्वालिटी जर मेहंदी काढली तर आपल्याला बाहेर जायची पण गरज नाही. हा एक फार मोठा मुद्दा आहे आपल्या याच्यामध्ये. तर आपण आज आपली संख्या खरंच खूप कमी आहे. जर त्यांना अजून जर संख्या जर वाढली असेल त्यांना पण आनंद वाटला असता. पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपली शेताची कामं आहेत. पण आपण सर्वांनी खरंच मनापासून सहभागी व्हा, एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला. जे काही लागेल ते सर्व मी तुमच्यासाठी आहे आणि नेहमी तुम्हाला मदत करेल. मला पण वाटतं की आपल्या गावात रोजगार यावा. मी अनेक ठिकाणी प्रयत्न केले सर, अनेक कंपनीशी बोललो की तुमचे जे काही सामान पॅकिंगसाठी आमच्याकडे पाठवत जा, तुमच्यापर्यंत जे पॅकिंग करून पाठवत जाऊ दे, पण ते कोणी तयार झालेलं नाही. तर आमच्याकडे महिलांकडे जे आदिवासी लोक आहेत त्याच्याकडे खरंच कौशल्य स्किल भरपूर आहे, पण त्यांना जे प्लॅटफॉर्म आहे तो भेटत नाही. आज हे आपल्या समोर एक उदाहरण आहे आणि अनेक उदाहरण आहेत. त्यांना सगळं जमतंय पण त्यांना पुढे जाण्याचा मार्ग भेटत नाही. तर हा तुमच्या पद्धतीने आमच्यापर्यंत आलेत, खरंच तुमचं धन्यवाद आहे. आणि आमच्या महिला नक्की त्यामध्ये सहभागी होऊन ते परिपूर्ण व्यवसाय करतील. त्यांचं म्हणणं एकच आहे, आपल्याला लोकांना रोजगार मिळावा. आज आपल्याकडे बघतो शेती सोडून आपण सगळीकडे काहीच रोजगार नाही. सर्व महिला, आमच्या महिलांना वेळ सुद्धा असतो पण रोजगार नाही गावात. महिला बाहेर जाऊ शकत नाही, पण या पद्धतीने आपण इथं आलो. आता याच्यामध्ये आमच्या लग्न सराईमध्ये खरं जे मेहंदीचा कोर्स हे आहे ना, तो फार चालतो. त्यामुळे नक्कीच मला वाटतं की हा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर शिलाई मशीनसाठी मी आताच जर आपला जर लवकर कोर्स सुरू झाला असता तर आपल्याला ती ऑर्डर मिळाली असती. तर मी तुम्हाला रोजगार सुद्धा आणून देईल. तुम्हाला फक्त ग्रुपवारी महिला तयार व्हायचे. आता माझ्याकडे एक संस्था येऊन गेली, आम्हाला पिशव्या शिवायच्या आहेत. पिशव्या ते 2000 पिशव्या आहेत. ते मटेरियल देतील, साहित्य देतील, फक्त आपली कला आणि आपली वस्तू ते शिवून त्यांना पिशवी मागे काय रेट असेल त्याप्रमाणे आपण परवडण्यासारखंच असतं ते. तर हे सुद्धा मी तुमच्यासाठी आणून देईल, फक्त आपण तयार व्हा. मी नेहमी तुमच्या सोबत असेल. आज हे सगळे टीम आपल्या त्या ठिकाणी आलेत. आज हे सर आपल्या किती ठिकाणी फिरतात, मोखाडा तालुक्यात आपल्या प्रत्येक ठिकाणी गेलेत, त्यांनी आपलं कौतुक केले. सर तुमचे धन्यवाद. आज हे सर्व मंडळी, काही पक्षी असतील, काही कामाला असतील, हे आपल्यासाठी वेळ काढून आलेत. त्यांना पण वाटतं की आपल्या लोक रोजगार मिळावा, हे हेतून आपल्यासाठी प्रयत्न करतायत. आणि त्यांच्यासोबत जे मॅडम आहे त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की रोज त्यांच्यासोबत फिरतात, त्यांना सहकार्य करतात. आज आपल्याकडे बघतो पुरुष एकटाच, त्यांना कोणी आपल्याकडे मदत करत नाही. महिला क्वचित असतील. तर मॅडम सुद्धा खरंच धन्यवाद. सर मी तुम्हाला शब्द देतो की आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करू. जे काही आपण जबाबदारी आम्ही जबाबदारी पूर्ण करू, पण आम्हाला नक्कीच आमच्या महिलांना रोजगार द्यावा अशी ठिकाणी विनंती करतो. आणि आपण सर्व त्या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. आणि ते आपले सर, तुम्ही अत्यंत म्हणजे उत्तम असे वक्ते मला वाटतात. तुम्ही फार छान मार्गदर्शन केलं, आमच्या महिलांना सगळं समजले. तुमचं पण या ठिकाणी आभार मानतो. आणि आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करू, आम्ही जे व्यवसाय आपला हे परिपूर्ण करू. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.